खाणीमध्ये ढकलून द्यायची. ही शान कोणाची? कोल्हापूरच्या राजाची. आपल्या मांडाची स्थापना 1978 साली कैलासवासी प्रकाश मनोहर पाटील आबा, कैलासवासी नाना गवळी, कैलासवासी रमेश साळोते, संभाजी पवार अशा अनेक लोकांनी मिळून या मंडळाची त्या 1978 साली स्थापना केली. त्या काळी आमच्या गल्लीच्या आजूबाजूला अनेक मोठ्या तालीम संस्था होत्या आणि आमच्या गल्लीत असं मंडळ कोणतं नव्हतं. त्यामुळे अनेक मित्रमंडळांचं एकत्रित काहीतरी मंडळ असावं या उद्देशातून गोल सर्कल मित्र मंडळाची त्याला स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात गणपती अतिशय छोट्या पद्धतीने साजरा केला जात. त्याला मंडळाचे कार्यकर्ते स्वतः घालायचे आणि छोट्यापासून हे मंडळ आता महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. 2012-13 साली 13 सालापूर्वीपासून आम्ही आमचं मंडळ कोल्हापूर जिल्ह्यात हालता देखाव्यासाठी प्रसिद्ध होतं. पण त्यातून काहीतरी वेगळं करण्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा एक मानस होता आणि त्यातच लालबागच्या राजाची महाराष्ट्रात असलेली प्रचंड ओढ आणि अनेक भाविकांना त्याचं दर्शन घडत नसल्यामुळे या भाविकांना एवढ्या लांब जाऊन दर्शन घेता येत नाही. काही लोकांना आर्थिक अडचणी असतात, कुणाला शारीरिक अडचण असतात आणि त्या अशा अनेक भाविकांना कोल्हापुरात दर्शन मिळावं या उद्देशातून संतोष रत्नाकर कांबळे यांच्याकडून ही मूर्ती आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. 2 महिने अगोदरपासून आगमनाची तयारी चालू असते. त्याच्यामध्ये अनेक आशीर्वाद लाईन्स असेल, आदित्य साऊंड असेल, काळ वैरव इव्हेंट्स असेल, पोतार इव्हेंट असेल, त्यानंतर करवीर नाग असे अनेक लोक आहेत की यांच्या माध्यमातून आम्ही आगमनाच्या तयारीला आम्हाला वेग देतो. गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबिर घेतले जाते, रक्तदान शिबिर घेतले जाते, अनेक गरजूंना मोफत ऑपरेशनसाठी पैसे दिले जातात, अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सवाचा मेन हेतू हा आमच्या मंडळाकडून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि लोकांच्या सहभागातून जमा झालेले पैसे लोकांच्या कामासाठी काहीतरी करता यावं ह्याच उद्देशाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. आणि पुढची पिढी पण आमची अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे घेण्याची परंपरा कायमपणे चालू ठेवली. भाविकांनी गणेशोत्सव काळात शांतता, शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. आपल्या सणाला कोणतेही गालबोट लागू न देण्याचं त्यांनी काळजी घ्यावी. गणेश विसर्जनाची तयारी 2013च्या पूर्वी जर का तुम्ही कोल्हापुरात अनेक 21 फुटी गणपती, 15 फूट गणपती यांचं जर का विसर्जन तुम्ही बघायला गेला तर ते विसर्जन अक्षरशः ट्रॅक्टर मधून गणपती खाणीमध्ये ढकलून द्यायचे. पण ज्याला 2014 साली सर्वप्रथम आम्ही मुंबईवरून काबळेवाडीवरून गणपती आणला त्यावेळेला आम्ही स्वखर्चाने स्वतःची क्रेन 25,000 रुपये भाड्याने आणून आणि आम्ही क्रेन मधून गणपती स्वतःचा गणपती सोडण्यासाठी आम्ही क्रेन मागवली. त्यावेळेला आम्ही क्रेन मधनं गणपती सोडल्यानंतर ते 2014 पासून खऱ्या अर्थानं सगळ्या मंडळांना शिस्त लागली की क्रेन मधून गणेश विसर्जन करायचं आणि आमच्यामुळेच हे गणपती ट्रॅक्टर मधून जे गणपती गणेश मंडळ ढकलून द्यायचे हे खरं म्हणजे आमच्या मंडळामुळे ही आता पद्धत कोल्हापुरात बंद झालेली आहे. आणि या गणेश विसर्जनाची शिस्त ही कोल्हापुरात आम्हीच चालू केली. यंदाचा आगमन सोहळा आपला 6 तारखेला आमचा गणपती मुंबईवरून निघणार, 7 तारखेला कोल्हापुरात पोहोचेल. 7 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता तावडे हॉटेलला भव्य स्वरूपात महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आगमन सोहळा त्या दिवशी असेल. 7 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. गणपती बाप्पा मोरया. ही शान कोणाची? कोल्हापूरच्या राजाची.